नमस्कार. वस्त्रवती या नृत्यात्मक कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची आज मला संधी मिळाली आणि या संधीचा खरंच मला खूप आनंद होतोय. आमच्या या लागू रंगावकाशमध्ये जे काही उत्तमोत्तम कार्यक्रम पाहायला मिळतात त्यातला हा एक महत्त्वाचा कार्यक्रम असं मी मानेन. आणि ही संकल्पना ज्यांना सुचली मुळात की या विविध पौराणिक स्त्रियांच्या वस्त्रांना बोलतं करायची, ही कल्पनाच इतकी सुंदर आहे आणि मयूर शितोळेचे त्याबद्दल खूप मनापासून आभार. आणि त्या वस्त्रांना बोलतं करून त्या स्त्रियांच्या मनातली दुःख म्हणा किंवा त्यांचे सल म्हणा लोकांपर्यंत पोहोचवण्यामध्ये हा सगळा ग्रुप खूप मोठ्या प्रमाणात यशस्वी झालाय. याचे खूप प्रयोग व्हायला पाहिजेत आणि चांगल्या पद्धतीने व्हायला पाहिजेत, ही सदिच्छा. धन्यवाद. आता नुकताच निर्माण निर्मित आणि कलाष्टक प्रस्तुत मी वस्त्रवतीचा प्रयोग पाहिला. अत्यंत इंटेन्स अनुभव देणारा असा हा प्रयोग, अंतर्मुख करायला लावणारा असा हा प्रयोग आहे. त्याच्यामध्ये नृत्य रचना, संगीत ह्यातनं त्या अर्थाने कुठली कथा ठोसपणे न सांगता स्त्री, तिच्या भावना आणि त्याचं साक्षी असणारं वस्त्र याचा खूप सुंदर आलेख, एक सुंदर पट मांडला गेला. आणि हा पट अर्थातच माणसाला मुळापासून हादरवणार आहे, एका वेगळ्या अनुभूतीच्या पातळीवर नेणार आहे. तर वस्त्रवतीचा परत जेव्हा प्रयोग असेल तेव्हा तुम्ही जरूर तो पहा आणि या कलावंतांना दाद द्या. धन्यवाद. खूप सुंदर होता कार्यक्रम. मला काही फार डान्समधलं कळत नाही, पण मी पहिल्यांदाच इतका सुंदर खूप डान्सचा कार्यक्रम पाहिला आणि मला खूप आवडला. जी वस्त्रवतीची जी गोष्ट आहे, ज्या त्या स्त्रिया आहेत, तर मग त्यांच्या गोष्टी मला फार नव्याने कळल्या आणि त्यांचं प्रेझेंटेशन फारच उत्तम होतं. म्हणजे साध्या सरळ प्रकारे त्या न सांगता त्या इतक्या त्या डान्स या कलेत गुंफून त्या अगदी सुंदरपणे पोहोचल्या. म्हणजे सामान्य प्रेक्षकासाठी पण, ज्यांना मे बी नृत्यातलं काही कळत नाही, त्यामुळे माझ्यापर्यंत त्या खूप पोहोचल्या छान. आणि अभिनय सुद्धा उत्तम होता, प्रत्येकीचे एक्सप्रेशन्स, हावभाव, आणि त्याच्यामुळे तो खूप भावला. खूप सुंदर होता प्रोग्राम. थँक्यू.